नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण झटपट काढता येणाऱ्या इटुकल्या पिटुकल्या अशा 3 रांगोळी काढणार आहोत. नेहमीच्या वापरासाठी आपल्याला एकदम सोप्या आणि सुंदर अशा रांगोळी आहेत. हे बघा, मी इथे असे 2 चक्र काढून घेतले. तर आपल्याला इथे लक्ष्मीची पावले काढायची आहेत. तर एका चक्राखाली मी लाल रांगोळीने अशा 3 रेषा ओढून घेतल्यात आणि त्याखाली आपल्याला असे 2 ठिपके देऊन घ्यायचे आहेत. आणि एका चक्राच्या खालती मी पिवळ्या रंगाने अशा 3 रेषा दिल्यात आणि 2 ठिपके दिलेत आणि त्यावरती आपल्याला पायाची बोटे काढायची आहेत. तर हे बघा, एक मोठं आणि त्यानंतर ही 4 छोटी छोटी आपल्याला बोटे काढून घ्यायचे आहेत आणि लाल रांगोळीच्या वरती लाल रांगोळीने आपल्याला बोटे काढून घ्यायचे आहेत. हे बघा, किती सुंदर आणि युनिक असे पावले आपण काढलेले आहेत. तर तुम्ही एकदा नक्की तुमच्या दारामध्ये अवश्य काढा. एकदम दारात काढायचे नाही, उंबरवट्याच्या साईडला किंवा तुळशीसमोर किंवा देवघरासमोर काढता येतील अशा ह्या सुंदर रांगोळी आहेत. तर हे बघा, मी इथे दुसरी रांगोळी काढते. झटपट अशी व्हाईट रांगोळीने आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला अशा लाईन देऊन त्यावरती एक एक ठिपका देऊन घ्यायचा आहे. आणि ज्या पाकळ्यांच्या बाहेरच्या साईडने आपल्याला अशा एक मोठ्या आणि 2 छोट्या छोट्या लाईन काढून घ्यायच्या आहेत. तर ही छोटीशी टुकली पिटुकली दुसरी रांगोळी होती. ही सुद्धा तुम्ही आपल्या दारात, तुळशीसमोर, देवघरामध्ये तुम्ही ही नक्की काढा. छोटीशीच आहे, झटपट काढता येणाऱ्या, न काढता येणाऱ्यांना सुद्धा ह्या रांगोळी काढता येतील, एवढ्या सोप्या आणि छोट्या छोट्या आहेत. हे बघा, मी तिसऱ्या नंबरची दाखवते. इथे 2 असे च्या साईडने चक्र काढलेत, त्यामध्ये एक पांढरा ठिपका दिला आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अशा छोट्या रांगोळी तुम्ही तुमच्या दारात, देवघरामध्ये नक्कीच काढत राहा. हे बघा, मी इथे लाल रांगोळीने असे ठिपके दिले. तर ही होती आपली तिसरी रांगोळी. आजच्या झटपट रांगोळी तुम्हाला कशा वाटल्या? व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.